या दोन संघांमध्ये आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीचा प्रवास करताना पाहायला मिळेल। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची लढत आपण पाहतोय। या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल, येणारी 10 षटकं नक्कीच बरंच काही चित्र दाखवून जाणार आहे आपल्या सगळ्यांना। रावडे संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रण दिले। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। आदित सिंग आणि बारीक जोरी यश गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवरती। पहिलाच बॉल ऑन साईडला, सुंदर फटका आपण पाहतोय। एक टप्पा घेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन चौकार, 4 धावा। पहिल्याच बॉलवरती तिथं आक्रमण बघायला मिळालं। चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं अकाउंट ओपन होत आहे। धावफलकावरती 4 धावाची नोंद आपल्याला पाहायला मिळेल। 5 षटकांची मॅच आपण पाहतोय। पॉवर प्ले यश गायकवाडकडे जबाबदारी दिली, जबाबदारी मात्र प्रखरशाने तिथं मात्र पार पाडावी लागणार आहे। अतितटीची लढत आपण पाहतोय, ज्या सामन्यासाठी खरं तर आजच्या दिवसभरामध्ये जीवाचं रान केलंय तो सामना म्हणजे क्वार्टर फायनल सामना। काय घडेल निश्चित या सामन्याच्या शेवटच्या अंकामध्ये नक्कीच आपल्या समोर असेल कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल। यश गायकवाड गोलंदाजीसाठी आपण पाहतोय। पहिल्याच बॉलवरती चौकार बारीक जोरीच्या जो बॅटमधून आलाय, परंतु लढाऊ वृत्ती दोन्ही संघांकडे। यावेळी वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय, सरळ विकेट कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल। लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। कमबॅक जरूर पाहायला मिळालं। डॉट बॉल आलाय, चौकारानंतरनं डॉट बॉल येणं निश्चित गरजेचं होतं। यावेळी देखील ऑन साइड दिशा निवडली। गॅप क्षेत्र आपण पाहतोय, आउटफील्ड फास्ट आहे। क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, सरळ बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय। सलगचे 2 चौकार। या अगोदरच्या बॉलवरती डॉट बॉल होता, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूवरती 2 चौकार। यावेळी पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट। क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, अडवला आपण पाहतो स्टॉप केलाय चेंडू तिथं मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ। तोपर्यंत दुहेरी धाव इथं कंप्लीट झाली आहे। 2 धावा माफ करा, 2 धावा इथं कंप्लीट होणार आहे आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय। पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक म्हटलं की थोडीशी हाणामारीच असतं। 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, फक्त 30 सर्कल भेदलं की निश्चित त्या ठिकाणी धावा प्राप्त करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत असते। 2 धावा जरूर तिथं विशाल हुलावळे वाचवत असताना पाहायला मिळालं, सेव्ह करताना पाहायला मिळतोय। यश गायकवाड पुनश्च एकदा, यावेळी सरळ बॅटनं सीधी बात, नो बकवास, सरळ फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर, षटकार। यश गायकवाड वरती प्रचंड मोठा हल्ला आपण पाहतोय या षटकामध्ये। तब्बल 16 धावा 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आल्यात। या जोडीनं मात्र प्रिक्वार्टर मध्ये मात्र हैदोस घातला होता धावांचा। यावेळी पुन्हा एकदा बारीक जोरीचा आणखीन एक ताबडतोड तडाखा, बॉल पाठवलाय, एक टप्पा घेत सीमारेषा पार, धावा मिळताय 4, सनसनी चौकार। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय धावफलकावरती 20 धावांची नोंद होईल। पहिले षटक संपलंय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बारीक जोरीचा झंझावात पाहायला मिळाला। धावफलक मात्र आपण पाहतोय 20 धावसंख्येवरती नवीन गोलंदाज विशाल हुलावळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय। वेगाचा बादशाह विशाल हुलावळे
6 चेंडूमध्ये 20 धावा इथं बारीक जोरीच्या बॅटमधून आल्यात. नक्कीच प्रभावित करणारी कामगिरी इथं बारीक जोरीनं साकारली. 3 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धावसंख्या. स्ट्राईक होऊन आपण पाहतोय आत्ता या घडीला आपण पाहतोय आत्तापर्यंत स्ट्राईक वरती येण्याची संधी मिळाली नव्हती खरं तर आदित्य सिंगला. विशाल जोरीच्या या विशाल हगवणीच्या षटकामध्ये आपण पाहतोय, हुलावळीच्या षटकामध्ये आपण पाहतोय की इथं स्ट्राईक ऑन बघायला मिळेल. पुन्हा एकदा समोर आदित्य सिंग. हो, टॉस मोठा होता, उसळी घेणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 1 बाउन्स इथं मात्र पंच कळवत आहेत. डॉट बॉल, गती, प्रचंड गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्याबरोबर उसळी घेताना पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. 20 धावसंख्येवरती धावफलक. पहिल्या षटकामध्ये प्रचंड वेग धावफलकानं धारण केलेला असताना आपण पाहतोय विशालला आणलं. धावाची गती कमी करण्यासाठी आपण पाहतोय तो माहीर गोलंदाज आहे. यावेळी मात्र विशाल असो तर आणखी कोणी, परंतु माझा मात्र तडाखा प्रॉपर असतो. परंतु बॉल अडलाय. नशिबाचा साथ तिथं मात्र रावडे संघाच्या बाजूने वळताना पाहायला मिळेल. चेंडू देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर धीमा झाला, थोडा गती कमी झाली चेंडूची. एक शॉट, फटका सुरेख होता, परंतु आपण पाहतोय की तिथं नशिबाची साथ मिळाली नाही. एकच धाव तिथं परिपूर्ण होतीये आणि एका धावेच्या मदतीने संघाचा डाव पुढे जातो 21 धावा फलकावरती. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी, कन्सिस्टन्सी गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख लाईन आणि लेंथ वरती भरपूर चांगलं काम आपण पाहतोय. इथं मात्र विशाल हुलावळीचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक षटकामध्ये प्रभावित करणारे कामकाज त्यानं आजच्या दिवसभरामध्ये साकारले. खरं तर ज्या षटकामध्ये आपण पाहतोय त्याला दाखल केलं ना, त्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि नक्कीच संघ इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा देखील एक मोलाचा वाटा आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना जो बघायला मिळालाय. यावेळी देखील गतीचा वापर तिथं केला गोलंदाजानं, परंतु तोपर्यंत एक लेग बाईस सिंगल धाव इथं प्राप्त होईल आणि धावफलक मात्र आपण पाहतोय 22 वरती जाऊन पोहोचलाय. एक सिंगल धाव इथं कंप्लीट होईल आणि धावफलकावरती नजर टाकली असता 23 धावा त्या संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम बॉल, एक बॉल ओव्हर क्रमांक 2 मधील आपण पाहतोय आतापर्यंत मात्र 2 धावा. याही षटकामध्ये कमालीची गोलंदाजी खरं तर विशाल हुलावळे साकारतोय. ओ हो, गोलंदाज कोणताही असो, माझा फक्त षटकाराचाच अंदाज असतो. सरळ बॉलला टाकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्य सिंगच्या बॅट मधून षटकार, 6 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 29 धावा ज्या आतापर्यंत बनवल्यात. षटकार जरूर शेवटच्या बॉलवरती आला, परंतु तरी देखील 9 धावा तिथं विशाल हुलावळे खर्च करताना बघायला मिळाला. किरण भरम नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. अजूनही 3 षटकांचा खेळ अनुत्तरित आपल्याला पाहायला मिळतोय, बाकी पाहायला मिळतोय. प्रदीप जोरी 7 चेंडू 21 धाव संख्येवरती भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले संपलाय, विस्तारित क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी देखील परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळालं.
गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन क्षेत्ररक्षक तिथं मात्र वेगानं आले आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विशालचं बघायला मिळत आहे. बाउंड्री लाईनवरती धावा तिथं जरूर, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न बघायला मिळाला नाही आणि एकच धाव तिथं पूर्ण होते. एका सिंगलच्या मदतीने संघाचा डाव पुढे सरकतोय. धावफलकावरती 30 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये देखील नॉट आऊट 87 धावा प्री क्वार्टरमध्ये भादस संघाने बनवल्या होत्या, 86 बनवल्या होत्या. यावेळी बॅटची कड, आतली एज आणि आपण पाहतोय यष्टीरक्षक झेल टिपतायत प्रमोद हुलावळे. मोठी विकेट आली, मोठा धक्का, मोठा हादरा तिथं शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाला. राम गावडे नवीन फलंदाज. राम गावडे 30 धावा फलकावरती आपण पाहतोय. आदित सिंग जरूर परतलाय, परंतु बॅटिंगची मोठी स्ट्रेंथ असलेला हा संघ आपण पाहतोय. अजूनही मोठी स्टार कास्ट खरं तर भादस संघाची बेंच स्ट्रेंथ अत्यंत मजबूत आहे. अजून सोपान जोरी येणं बाकी आहे, अथर्व मेंगडे येणं बाकी आहे, संतोष कावडे येणं बाकी आहे. मोठी स्टार कास्ट आपण पाहतो. किरण भरम, यावेळेचा चेंडू, वाह, टेकन व्हेरी गुड कॅच, सुंदर झेल तिथं टिपलाय. प्रमोद हुलावळे बॅक टू बॅक झेल टिपतायत आणि सलगचा दुसरा विकेट येतोय, दुसरा धक्का आपण पाहतोय. सर 1 मिनिट मॅच थांबवा. क्रिकेट रोज साठी जरा यायचंय 2 मिनिटं. ऋतुराज सर. बॅक टू बॅक 2 विकेट आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल किरण भरम, नवीन फलंदाज अथर्व मेंगडे. किरण भरम गोलंदाजीच्या मार्कवरती, हॅट्रिक बॉल, विकेट येणार का? पुढे सरसावत चेंडू आकाशामध्ये आणि इथं मात्र झेल सुटलाय. झेल मात्र आपण पाहतो इथं सुटतोय. हॅट्रिक बॉल होता, या स्पर्धेतील हॅट्रिक नोंदवण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. 2 धावा इथं मात्र परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अगदी सोपा सरळ झेल होता, हाताची उंजळ मात्र फाटकी निघाली. राईट हँड राऊंड द विकेट.
यावेळी झेल सोडला आणि हा घ्या बंगाली रसगुल्ला. चरण षटकार 6 धावा. 38 धावा धावफलकावरती. ज्या फलंदाजाचा झेल सोडणं किती महागात पडतं खरं तर. लगेच षटकार देखील आपण पाहतोय. यावेळी देखील परफेक्ट कनेक्शन नाहीये. सुंदर झेल तिथं शैलेश पकडताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे. फलंदाज बाद. अथर्वला मागतं टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 इथं मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 38 धावा. 3 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाने आतापर्यंत धावफलकावरती लगावल्यात. 2 चेंडू 2 षटकांचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. सोपान नवीन बॅटर. सोपान जोरी. बारीक जोरी देखील आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतोय. तर गोलंदाजीसाठी विशालला पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. यावेळी सुंदर फटका आपण पाहतोय. तोपर्यंत किती धावा तिथं प्राप्त होत आहेत तिथे बघायचंय. परंतु डिक्लेरेशन झोनच्या अगदी अलीकडे चेंडू अडला गेला. तोपर्यंत 2 धावा इथं पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. धावफलक मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 40 धावा बनवल्या धावफलकावरती. 3.1 षटकाचा खेळ. यावेळी सुंदर फटका. गॅप शोधण्याचा प्रयत्न. ओमकार येत आहे चेंडूवरती. वॉटर स्टॉप. सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत आपण पाहतोय धावेंसाठी नकार होता परंतु तिथं फंबल क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील परिपूर्ण होणार आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजामध्ये चांगला समन्वय पाहायला मिळाला. तोपर्यंत घेतलेली दुहेरी धाव. संघाचा धावफलक 42 धावा. 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण पाहतोय विशालवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळी हा ट्रॅकर उचलला आणि आला तसा पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विशाल आतापर्यंत प्रभावित ठरत होता परंतु हाफ ट्रॅकर वरती बारीक जोरी आज मात्र वेगळ्याच लय मध्ये फलंदाजी करतोय. दिवसभरामध्ये प्रचंड गुणवत्ता त्याने दाखवली. 11 चेंडू 32 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. मागच्या मॅच मध्ये आदित सिंगचा जलवा होता. या मॅच मध्ये बारीक जोरी. यावेळी मात्र अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. व्हाईट बॉल. मुख्य पंच कळवत आहेत. 1 बाउन्स देखील मुख्य पंचांनी कळवलाय. 49 धावा फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. विशालला मात्र इथं पुनरागमन करावं लागेल. इथं सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी देखील आपण पाहतोय शरीरापासून थोडासा उंचीवरती ठेवण्याचा प्रयत्न होता. 49 वरती धावफलक. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुनरागमन जरूर पाहायला मिळतंय कारण प्रभावित करणारी कामगिरी विशालने देखील आजच्या दिवसभरामध्ये केली. यावेळी देखील ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत आपण पाहतोय. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसऱ्या धावेमध्ये होत आहे. खरं तर या धावा इथं मात्र अडचणीच्या ठरणार आहेत येणाऱ्या फलंदाजी करत असताना. आणि इथं मात्र आपण पाहतोय शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाचं अर्धशतक. 51 धावा फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू विशाल हुलावळेचा. आतापर्यंत थोडीशी या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. आपल्या स्पेलमध्ये आतापर्यंत त्याने 21 धावा आजच्या दिवसभरामध्ये खर्च केल्या नव्हत्या परंतु शेवटच्या क्वार्टर फायनलमध्ये मात्र जशी हवी होती तशी गोलंदाजी मात्र त्याच्याकडून परिपूर्ण होताना पाहायला मिळाली नाही.
यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पंचांच्या हात जमिनीला समांतर अतिरिक्त अवांतर धावा खर्च करतोय खरं तर विशाल. खरं तर हा प्रेशर आहे क्वार्टर फायनलचा, कारण तितकाच 52 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफर केलाय हा निर्णय. व्हाईट बॉल आहे की नाही हे आपल्यापर्यंत कळवलं जाईल. तिसरे पंच युवराज पाटील सर. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 52 धावा ज्या आतापर्यंत बनवल्यात. शेवटचं अंतिम षटक सौरभ माजिरे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय शेवटचं अंतिम टाकण्यासाठी. सोपान जोरी, बारीक जोरी, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सौरभ गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी. यावेळी स्लॉट मध्ये उंच उंच टोले जंग प्रहार, सरळ बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग गगनाला गवसणी घालणारा षटकार. पहिलाच बॉल वरती बिग हिट चरण षटकार आपण पाहतोय. धावफलक मात्र 58 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 ची सुरुवात मात्र षटकारानं झाली आहे. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती जशास तसं प्रत्युत्तर दिलं. राईट हँड राऊंड द विकेट मात्र आपण पाहतोय. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करत असताना सौरभ. यावेळी पुन्हा एकदा उंच, परंतु उंची जास्त तितकीच लांबी देखील कव्हर करतोय आणि सरळ लगातारचा लागोपाठचा दुसरा बिग हिट चरण षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकारांची मोहोर या ठिकाणी उमटवतोय खरं तर हॅट्रिक बॉल सिक्सर साठी. 64 लगातारचा तिसरा येणार का? 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ अजूनही पूर्ण होणं बाकी. यावेळी मात्र आपण पंच आपल्या बाजूने वळतायत आणि कळवतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव इथं धावफलकावरती. यावेळी बॅटची कड आणि यष्टीरक्षक जेल टिपतोय. फलंदाज बाद. सोपानला परतावं लागतंय. धक्का क्रमांक आपण पाहतोय तिसरा मैदानाच्या आतमध्ये. शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाला. नवीन फलंदाज समीर गावडे. 65 4 धावफलकावरती आपण पाहतोय शिवशंभो क्रिकेट क्लब भादस. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथं मैदानावरती बाकी. पहिल्या 3 चेंडूवरती बघितलं असता तर 13 धावा इथं खर्च झाल्यात. सोपान जोरीची विकेट देखील आली. समीर गावडे नवीन बॅटर. राईट हँड राऊंड द विकेटचा मारा. यावेळेचा फटका देखील फसतोय. शैलेश येत आहे चेंडूवरती आणि टिपतायत जेल आणि संपतोय इथं मात्र समीर गावडेचा खेळ. विकेट आली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5 इथं मैदानाच्या आतमध्ये. शिवशंभो क्रिकेट क्लब भादस. ऋषिकेश सातपुते नवीन बॅटर.
धावफलक 65 धावा, 65ला 5. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग आपण पाहतोय, चांगली स्टार्ट इथं भादस संघानं दिली आहे. पहिल्या 4.4 षटकामध्ये उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी. सौरभ पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस होता, जमिनीला समांतर खेळलाय. लॉंग ऑन मध्ये एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. इथं काय घडेल? धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथं फलंदाज होतोय धावबाद. 2 धावा पूर्ण होणार आहेत. स्ट्राईक वरती इथं मात्र आपण पाहतोय या शेवटच्या बॉल साठी बारीक जोरी बघायला मिळेल. शेवटचा बॉल, बारीक जोरीचा, वा सुंदर कलात्मकतेचा आविष्कार. एक टप्पा घेत कव्हर पॉइंट मध्ये चेंडू पोहोचेल सीमा पार. 4 रन चौकार. पहिली इनिंग, पहिला डाव इथं संपुष्टात आलाय. 5 षटकामध्ये मात्र आपण पाहतोय की शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघानं धावफलकावरती 70 धावा बनवल्यात आणि 71 धावांचं एक प्रचंड मोठं आव्हान इथं उभं केलंय. 71 बनवल्यात, 72 धावेंचं आव्हान इथं सेट केलंय.
क्वार्टर फायनल क्रमांक 2 ला सुरुवात गोलंदाजीसाठी सोपान जोरी. स्ट्राईक ऑन आपण पाहतोय प्रमोद हुलावळे. तर नॉन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळेल पहिल्याच बॉलवरती सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहतोय. प्रमोद आणि कुणाल माजिरे ही सलामीची जोडी मैदानामध्ये. तब्बल 72 धावा इथं विजयासाठी. यावेळी सुंदर फटका आपण पाहतोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट तिथे तैनात आहे. तोपर्यंत अडवेल फेकेल एक सिंगल. परिपूर्ण होतीये एका सिंगल बरोबर. मात्र आपण पाहतोय संघाचा अकाउंट ओपन होत आहे. धावफलकावरती एक धाव नोंदवली जाणार आहे. प्रमुख गोलंदाजाचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी केला गेलाय. सोपान जोरी मागच्या काही मॅचेसमध्ये आपण बघितलं असेल की 4थ्या नंबरला गोलंदाजीसाठी आला होता. खरं तर या मॅचमध्ये सलामीला महत्त्वाची मॅच आपण पाहतोय. यावेळेचा शॉट आपण पाहतोय. सुंदर फटका. एक टप्पा घेत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक शानदार चौकार. 4 धावा. चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने यावेळी देखील सुंदर फटका. कलात्मकतेचा आविष्कार. इनफिल्डला क्लिअर केलं आणि पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा, लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार. सुंदर सुरुवात आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. संघाचा धावफलक आपण पाहतोय 26 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कुणाल साठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय. यावेळी सुंदर फटका. अहो हो, कमालीचा फटका होता. सरळ टाकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बेधुंद करणारा कडक षटकार. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. इथं मात्र सोपान जोरी प्रमुख गोलंदाजावरती प्रचंड मोठा हल्ला आपण पाहतोय. त्यामुळं प्रमुख गोलंदाजावरती ज्यावेळेस आक्रमण होतं त्यावेळेस येणारे गोलंदाज देखील आपण पाहतोय ना, त्या क्षमतेची गोलंदाजी टाकत नाहीत. परंतु काय घडेल काय बिघडेल, बक्षीस पात्र फेरीचा सामना आहे. त्यामुळं इथं प्रेशर दोन्ही संघांवरती पाहायला मिळते. यावेळी देखील खांडून काढला, परंतु तिथं मात्र नशिबाचे साथ. चेंडू अडला गेलाय. धाव मात्र प्राप्त होणार नाही. एका षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय. धावफलकावरती 15 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. 24 चेंडू विजयासाठी 57 धावेंची आवश्यकता. संतोष गावडे गोलंदाजीच्या मार्कवरती. ओव्हर क्रमांक 2 साठी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रमोद साठी मात्र डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन त्या ठिकाणी आपण पाहतोय तैनात केला गेलाय. 30 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. फ्लाइंग स्लिप आपल्याला बघायला मिळते. मिड ऑन देखील आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला मिड ऑफ चेंडूच्या खाली. टिपलाय झेल विकेट. मोठा धक्का, मोठा हादरा आपण पाहतोय. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती तिथं मात्र विकेट प्राप्त झाली आहे. 15 धावा फलकावरती नवीन फलंदाज आकाश हुलावळे.
दाखल होतोय संतोष गावडे गोलंदाजीसाठी. फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तिथं अथर्व आणि विकेट. फलंदाज बाद, झेल टिपलाय. दुसरा धक्का इथं आपण पाहतोय. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. सलगचा आपण पाहतोय दुसरा विकेट आलाय. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुणाल अजूनही मैदानाच्या चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला उभा आहे. या मॅच मध्ये अत्यंत महत्वाची मॅच आपण पाहतोय. डू ऑर डायची मॅच आहे. जिंकणारा संघ उद्या मात्र सेमी फायनल खेळताना बघायला मिळेल. हॅट्रिक बॉल. शैलेश माझिरेचा एक ताबडतोड तडाखा. एक टप्पा गेट चेंडू मात्र पोहोचेल सीमा पार. धावा मिळताय 4. आल्या बरोबर आपण पाहतोय चौकाराने सुरुवात इथे केली. धावफलकावरती 19 धावा. 21 चेंडू 53 धावांची आवश्यकता. सामना अजूनही आपण पाहतोय दोलायमान अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने झुकलेलं. यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कड आणि तिथं मात्र एसटी रक्षक चांगल्या पोझिशन मध्ये झेल टिपतोय. आणि या षटकातील आपण पाहतोय तिसरा फलंदाज तंबूच्या आसरेला. 3rd विकेट डाऊन. विशाल हुलावळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी बघितलं ना, पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये चा खेळ म्हटलं ना तर जर्मनीचा कारंजा जसं आपण पाहतो ना उसळतो तितका चांगला होता. एखादा लाकडाचा ओंडका पाण्याखाली घेऊन जावं तो जितका झपाट्याने वरती येतो ना, दुसऱ्या षटकातील डाव असाच उसळता पाहायला मिळाला. तब्बल 3 विकेट एका पाठोपाठ एक आपल्याला जाताना पाहायला मिळाले. आपण वर्ल्ड कपची फायनल बघितली असेल. जिमी निशमच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय की त्या षटकामध्ये 3 विकेट्स आले होते. यावेळी देखील आपण पाहतोय एक टप्पा घेत आल्या बरोबर चौकार खेचला इथं मैदानाच्या आतमध्ये. 4 रन चौकार. जिमी निशमच्या त्या षटकामध्ये बघितलं असेल की 3 विकेट्स आले. असं वाटलं होतं की 15व्या षटकामध्ये 103 धावा होऊन देखील सामना आपण गमवू की काय, कमीत कमी धावा होतील की काय. तिथून पुढं मात्र त्यानंतर डाव असा काही पुढे गेला. तब्बल 250 प्लस धावसंख्या तिथे उभारली गेली. त्यामुळे एक षटक खूप महत्त्वाचं असतं. यावेळी देखील बॅटची कड आणि तिथं मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाऊन विसावेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता 24 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि विजयासाठी 48 धाव्यांची आवश्यकता. थोडीशी पडझड जरूर आहे परंतु आल्या बरोबर विशालने देखील इरादे स्पष्ट करत मात्र चौकार खेचलाय. कुणाल माझिरे प्रचंड गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. आज मात्र सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे. मंगेश दोरी षटक क्रमांक आपण पाहतोय 3 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शिवशंभो भादस आणि त्यांच्या विरोधामध्ये रावडे क्रिकेट क्लब रावडे या 2 संघांमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 48. मंगेश जोरी गोलंदाजीच्या मार्कवरती. समोर कुणाल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलली जाते. डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग अप, एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. शॉर्ट कव्हर देखील आपण पाहतोय तिथे तैनात आहे. ओ हो सबमरीन डिलिव्हरी होती. लवकर कमेंट झाले खरं तर फटका खेळण्यासाठी.
सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल न सुरुवात नक्कीच आपण पाहतोय. प्रत्येक डॉट गणेश यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु वसंत तिथं मात्र एक आणि एक सिंगल. एका सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचा डाव पुढे जातोय. आस्किंग रन रेट आपण पाहतो ना, आस्किंग रन रेट बघितला असता 17-62 इतकं बघायला मिळतं प्रति षटक. 25 धावा फलकावरती. राईट अँड राऊंड द विकेट. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट्समन रिच टू बॉल आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन वेसावतोय. चांगलं षटक आपण पाहतो. 3 चेंडूमध्ये एकच सिंगल तिथं खर्च करतायत मंगेश. प्रभावित करणारी कामगिरी आपण पाहतोय आणि मोक्याच्या क्षणी क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच पाहायला मिळते. फुलटॉस होता तिथं क्षेत्ररक्षक, तिथं कुणालला इथं मात्र परतावं लागतंय. झेल चांगलं कलेक्शन तिथं पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला खरं तर. आणि मोस्ट इम्पॉर्टंट विकेट कुणाल बॅक टू द डगआउट. मोठा धक्का, मोठा हादरा, डावाला एक मोठं खिंडार आपल्याला पाहायला मिळतंय. रावडे क्रिकेट क्लब रावडे संघाच्या एक आशेचा किरण इथं मात्र मावळताना पाहायला मिळतोय. ओमकार नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. विजयाचं समीकरण बरंच दूर नक्कीच जाऊन पोहोचलंय. 14 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी तब्बल 47 धावांचा पाठलाग इथून पुढच्या कालावधीमध्ये करायचा आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला इथं मात्र मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील तर मात्र विजयावरती शिक्कामोर्तब होऊ शकेल. ओमकार प्रचंड गुणवत्ता असलेला खेळाडू आपण पाहतोय, परंतु मंगेश जोरी खरं तर आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करताय. अथर्व तिथं डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रत्येक वेळी साजेशी कामगिरी तो करत असतो आणि 13 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. प्रचंड मोठं आव्हान आपण पाहतोय. मात्र 2 धावा तिसऱ्या षटकामध्ये जर येत असतील तर प्रेशर मात्र आपण पाहतोय पूर्णपणे रावडे संघाच्या बाजूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा कॉल ऋतुराज करेकर सर कळवत आहेत. इट्स व्हाईट बॉल. 27 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ इथं प्रगतीपथावर असताना फुलटॉस ऑन साईडला क्षेत्ररक्षक जज करतोय अथर्व. जबरदस्त झेल तिथं पाहायला मिळतोय. फलंदाज बाद विशाल हुलावळे बॅक टू द पॅव्हेलियन. सत्तावीस धावा फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज ओमकार दाखल होत आहेत. 2 ओमकारची जोडी आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये. ओमकार माझिरे सोपान जोरी पुनश्च एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 मध्ये टाकण्यासाठी दाखल झालाय. यावेळी देखील मिस टाइम फटका. वसंत इथं मात्र आदित सिंगचा कॉल होता खरं तर, परंतु तिथं मात्र झेल सुटलाय. 28 धावा फलकावरती. 11 चेंडू 44 धावांची गरज. सोपान जोरी पुनश्च एकदा प्रत्येक चेंडूवरती चौकार. यावेळी मात्र आपण पाहतोय एक सिंगल इथं प्राप्त होईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा डाव पुढे सरकतोय.
धावफलकावरती 29 धावा, 29 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स, 10 चेंडू 43 धावांचं समीकरण इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओमकारच्या बॅटमधून फटका तर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथं चेंडूच्या खाली येतोय. पुन्हा एक विकेट डाऊन, आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. 6वा धक्का इथं रावडे क्रिकेट क्लब रावडे संघाला. नवीन फलंदाज किरण भरम. 9 चेंडू मध्ये 43 धावांचा पाठलाग. अति अवघड असं लक्ष आपण पाहतोय. प्रचंड मोठी लढाई बघायला मिळणार होती, परंतु आपण पाहतो की एकतर्फी सामन्याच्या दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही लढाऊ वृत्तीचे संघ आतापर्यंत दिवसभरामध्ये चांगलं कामकाज दोन्ही संघांनी साकारले. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती स्टेप आउट होत खेळण्याचा प्रयत्न होता. 8 चेंडू 43 धावा. भादस मात्र आपण पाहतोय विजयाच्या दिशेने मार्गक्रमण आगेकूच आपल्याला पाहायला. स्लोवर वन, गती परिवर्तन आणि टेकन, व्हेरी गुड कॅच. सुंदर झेल तिथं मात्र आपण पाहतोय. मंगेश जोरी इज द मॅन फ्रॉम भादस. सुंदर झेल टिपतायत. किरण भरम यांना परतावं लागतंय. धक्का क्रमांक 7वा. सौरभ माजिरे नवीन फलंदाज. विजयाच्या दिशेने आगेकूच आपल्याला पाहायला मिळते भादस संघाची. पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पाहतोय बॅटची कड. मंगेश येत आहे चेंडूवरती. धाव घेण्याचा कोणताही मानस नाहीये. डॉट बॉल बरोबर षटक संपलंय ते 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 29 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू आणि 43. 6 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती प्रदीप जोरी. यावेळी देखील आपण पाहतोय फटका खेळला, परंतु एक टप्पा घेत चेंडू पोहोचतोय तो सीमा पार. धावा मिळतायत 4. तेहतीस धावा धावफलकावरती. 5 चेंडू 39. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथं आधी सिंग चेंडूच्या खाली. ओमकार माजिरे परततोय. विकेट आली. 8वा धक्का इथं मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज निलेश हुलावळे. बक्षीस पात्र फेरीच्या दिशेने आपण पाहतोय की आगेकूच नक्कीच पाहायला मिळते भादस संघाची. या सामन्यामध्ये प्रचंड गुणवत्ता इथं मात्र सगळ्याच खेळाडूंनी दाखवली. यावेळी सुंदर फटका. 1 धाव इथं प्राप्त होणार आहे. 3 चेंडूंचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल अजूनही. अकोले करंडक 2026 दिवस क्रमांक 2. चौतीस वरती धाव फलक. मात्र 2 चेंडूंची प्रतीक्षा आपण पाहतोय. यावेळी देखील डॉट बॉल. 1 बॉल बाकी.
बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी आपण पाहतोय ओहो हो लेट आलाय परंतु थेट आलाय परंतु बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय शिवशंभो क्रिकेट क्लब भादस विजेता